गुरुवारी 5 फेब्रुवारीला आहे माघ संकष्टी। या संकष्टीला एक विशेष असा योग जुळून येत आहे। माहीत आहे का तुम्हाला? नाही? चला तर मग जाणून घेऊयात। या संकष्टीला सुकर्म योग जुळून येत आहे। आता म्हणाल सुकर्म योग म्हणजे काय? काय आहे ते सांगते ऐका। हिंदू पुराणानुसार सुकर्म योग म्हणजे या योगामध्ये केलेली भक्ती आणि कार्य अक्षय फळ देणारे असते असे म्हटले जाते। म्हणून आपण याचा लाभ घेऊयात आणि आपण अक्षय फळ मिळवून घेऊयात। तर या दिवशी करायचं काय? सकाळी लवकर उठून स्नानादी उरकून देवपूजा करायची। दिवसभर अथर्वशीर्षाचे श्रवण किंवा पठण करायचे आणि उपवास धरायचा। बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालावा। बाप्पांना दुर्वा आणि लाल जास्वंदीचे फूल वाहावे। धूप दीप लावून त्यांची यथासांग पूजा करावी। संकष्ट चतुर्थी दिवशी चंद्रोदय आणि चंद्रदर्शन हे फार महत्त्वाचे मानले जाते। चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राचे पूजन आणि नमस्कार करून मग बाप्पांची आरती करावी आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा। संकष्टीला बाप्पांना मोद देणारे म्हणजेच त्यांना आवडणारे मोदकाचा नैवेद्य आपण दाखवावा। शक्य नसल्यास आपण त्यांना आवडणाऱ्या बुंदीच्या लाडूचाही नैवेद्य दाखवू शकतो आणि आपल्याला घाई गडबडीत हेही शक्य नसल्यास आपण बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवू शकता। त्यामुळे बाप्पांचा मोद अजूनच वाढेल। तर सुकर्मयोगाचा हा लाभ आपण नक्की घ्यावा। 5 फेब्रुवारीच्या या संकष्टीला बाप्पांचे आपण पूजन करूयात आणि त्यांचा आशीर्वाद घेऊयात। बाप्पा तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी आणि शांती देवोत। तुमची सर्व विघ्न बाप्पा टाळोत हीच त्याच्या चरणी प्रार्थना।